पुढचं वाचायची गरज नाही. कशाला टाईम वेस्ट करायचा. बघ आता हे ओल्ड मॅन आहे, म्हणजे काय उच्चार होत आहे, ओ सारखा. ओल्ड मॅन म्हणजे कोण, म्हातारा माणूस. ठीक आहे, मग ओ सारखा उच्चारतो, स्वरासारखा. ओल्ड मॅन तू काउंट करू शकतो, मोजता येते तुला, 1 2 असं आहे की नाही. आणि उच्चार कसा होते, स्वरासारखा. म्हणजे काय आहे ते इथं, ॲन ओल्ड मॅन. ठीक आहे. त्याच्यानंतर जॉन बिल्ड, समोर आहे डॅश डॅश यार्ड फॉर हिज कॅटल. तर इथं काय, यार्ड. यार्ड म्हणजे कसा उच्चार होत आहे, य सारखा. य सारखा उच्चार होत आहे म्हणजे काय येईल मग, स्वरासारखा उच्चार नाही, अ यार्ड. ठीक आहे. बघ आता इथं दिलं ऑरेंज, कसा उच्चार होत आहे, ऑ सारखा. म्हणजे काय येईल इथं, ॲन ऑरेंज. ठीक आहे नाही. त्याच्यानंतर माय ग्रँडमदर टोल्ड मी, काय, माय ग्रँडमदर टोल्ड मी स्टोरी डॅश स्टोरी. स्टोरी स सारखा उच्चार होत आहे की नाही, म्हणजे इथं काय येईल, अ स्टोरी. आता इथं आहे न्यू कार, म्हणजे कशासारखा उच्चार होते, न सारखा. म्हणजेच इथं येईल अ न्यू कार. माय सन इज MA फ्रॉम आग्रा युनिव्हर्सिटी. आता इथं MA दिलं, याचा उच्चार कसा होतो, MAचा ए सारखा, म्हणजे स्वरासारखा आहे की नाही, स्वरासारखा उच्चार होतो. म्हणून इथं येईल ॲन MA. ठीक आहे. त्याच्यानंतर रोहन इज इंटेलिजंट सन ऑफ पुअर फार्मर. पुअर म्हणजे गरीब. इथं कशाचा उच्चार होत आहे, प सारखा, म्हणजेच काय ते, ए पुअर फार्मर. कळालं, हो कळालं. ठीक. समजलं की नाही तुला. हो मला तर समजलं, पण माझ्या बघणाऱ्या दादा आणि ताईला समजलं का नाही, हे कसं कळणार. तुम्हाला समजलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण आर्टिकल कुठं वापरायचं हे बघितलं, पण आता आर्टिकल कुठे वापरायचे नाहीत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू.